24 दिवस क्रमांक 3 दुसऱ्या फेरीतली मॅच क्रमांक 1 एका बाजूला असतील सिद्धिविनायक लोणेरे तर त्यांच्या विपक्ष असतील मूर हा संघ। पाहायला गेला तर पहिल्या मॅच मध्ये सिद्धिविनायक लोणेरे संघाने कोशिंबळे या संघाला पराभूत केलं होतं आणि इथपर्यंत येऊन पोहोचलेत आणि त्याही पलीकडे जर पाहायला गेला तर मूर संघाने यंगस्टर ग्रुप पहेल या संघाला पराभूत केलं होतं। दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच एका बाजूला आपल्याला इन ॲक्शन केसरकरचे सर्वे निलेशजी केसरकर पाहायला मिळतील तर त्यांच्या विपक्ष असतील केतन भोसतेकर। सलामीची जोडी मैदानाच्या केतन भोसतेकर आणि त्यांच्या समोर असतील शुभम। पहिला बॉल निलेशजी केसरकरच्या माध्यमातून लो फुल टॉस मध्ये चेंडू होता मिड विकेट जरा क्षेत्ररक्षण होतं पण तो खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। बघता बघता इथे 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळाल्या। दुहेरी धावीने संघाचं खातं उघडलं गेलंय श्री गणेश झालाय। बॅटिंग करत असताना टीम मूर संघ केतन भोसतेकर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील ज्याने पहिल्या मॅच मध्ये तब्बल 25 धावांची खेळी केली होती आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता। तोच केतन ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल आपल्याला। तर गोलंदाजी मार्गावर आपल्याला निलेश। पुढचा बॉल पुन्हा एकदा खोला टप्प्यात चेंडू होता यावेळेस सुद्धा तो क्षेत्ररक्षक असेल परंतु यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं। चांगला चेंडू अडवला आणि यावेळेस फेकी सुद्धा चांगली होती। 1 धाव पॉवर प्ले षटक चालू आहे। पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ झाला आहे 3 धावा आपल्याला धावफलकर पाहायला मिळतील। पहिल्या मॅचचा विचार केला तर त्यावेळी सुद्धा निलेश यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली होती। एकेरी दुहेरी धावाच फक्त खर्च केल्या होत्या आणि त्याच पद्धतीने यावेळेस सुद्धा गोलंदाजी करताना पाहायला मिळतील। पुढचा बॉल ऑन स्ट्राईक न्यू बॅटर असेल हा शुभम। पहिल्यांदा स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील। पहा यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला क्षेत्ररक्षक असेल तिथे अमोल। चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी याही वेळी सुद्धा एकच धावफलकावर इथे जोडली जाईल। फास्ट सुरुवात चांगली बनवला येईल गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी। मोठे फटके खेळण्यापासून थांबवून ठेवलंय। एकेरी दुहेरी धावा देखील जमवले जातात बॅटिंग करत असताना टीम मूर संघ। पुढचा बॉल निलेशजी पहा यावर खोलत टाकला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला क्षेत्ररक्षक आला चेंडूवाली कोणतीही चुकी करत नाही आणि एक मोठा मासा गाळ लागलाय। केतन बॅक टू द पॅव्हेलियन। चार धावांवरती हा पहिला धक्का लागलाय। निलेश जी केसरकर बॉल मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील। चांगली गोलंदाजी सातत्याने आपल्या संघासाठी टीम लोणेरे। पुढचा बॉल पहा यावेळी सुद्धा चेंडू पडल्यानंतर अतिशय उसळी कमी घेतली आणि जाऊन थेट विसावा घेतला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। यावेळी सुद्धा हा आपल्याला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला। 5 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत पाहायला गेला तर 4 धावा खर्च केल्यात आणि त्याही पलीकडे जर पाहायला गेला तर केतन सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद केलंय गोलंदाज निलेश। शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या षटकातला पॉवर प्लेचं पहिलं षटक। पहा यावेळी हाफ ट्रॅकर चांगला चेंडू होता त्याला सन्मान दिलाय। पॉइंट रिझनमध्ये चेंडूला हलक्या हाताने खेळलंय। 1 धाव यावेळी सुद्धा सहजरित्या पूर्ण होईल।
पहिले षटक संपतंय. पहिल्या षटकाखेर 5 धावा धावपलकर पाहायला मिळतील. एक गड्याच्या बाद 5. मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमोल. गोलंदाजाकडून पहिला बॉल. यावेळेस चेंडू पडल्यानंतर नो चेंडू आहे. वाईट चेंडू. येस इट इज वाईट. अवंतर धावेने सुरुवात केली. गोलंदाज अमोल. एक अष्टपैलू खेळाडू पाहायला गेला तर लोणेरे संघाकडून पहिल्या मॅच मध्ये पाहायला गेला तर चांगली कामगिरी झाली होती त्याच्या माध्यमातून. गोलंदाजी करत असताना 12 धावा खर्च केल्या होत्या. तर त्या उलट पाहायला गेला तर फलंदाजी करत असताना 30 धावा जमवल्या होत्या. तोच अमोल यावेळेस सुद्धा पहा चांगली गोलंदाजी करतोय. जरी पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा असला तरी सुद्धा या चेंडूवरती कमबॅक केलाय. निर्धाव पदरीचा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. न्यू बॅटर आपण मैदानात पाहताय मनीष. एक युवा टॅलेंटेड फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. टीम मोर या संघाकडून पाहताय. पुढचा बॉल या दुसऱ्या षटकातला. पहा यावेळेस पुन्हा एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सुद्धा त्याच पद्धतीचा खोलात टाकला होता. जाऊन थेट विसावा घेतला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यष्ट्यांच्या मागे आपल्याला वैभवजी पाहायला मिळतील. यावेळेस सुद्धा कोणतीही चुकी करत नाहीयेत. आणि हा सुद्धा बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल येताना पाहायला मिळतो आपल्याला. नक्कीच प्रेशर क्रिएट केलं या फलंदाजावरती. पहिल्या षटकामध्ये नक्कीच केतन सारखा मोठा फलंदाज बाद झाला. त्यानंतर मनीष. पहा यावेळेस चेंज ऑफ द पेज डिलिव्हरी पाहायला मिळालेली. धीम्या गतीचा चेंडू होता. चेंडू चांगला होता परंतु यष्टीरक्षकाकडून चुकी घडते आणि त्याचा फायदा फलंदाजी करत असताना मूर संघाला झालाय. एक धाव इथे धावपलकावर जोडली गेली आहे. सात धावा धावपलकर आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी सातत्याने आपण पाहताय अमोल याच्याकडून होताना. अद्याप 3 चेंडू हाताळले गेलेत आणि 2 धावा खर्च केल्यात. अजूनही दुसऱ्या षटकामध्ये पाहायला गेला तर 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. अमोल यावेळेस पहा पुन्हा एकदा खोला टाकला चेंडू होता. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता. चेंडूनं शरीराचा वेध घेतला आणि याही वेळी हा सुद्धा आपल्याला निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला. नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न हा सातत्याने केला जात आहे मूर संघाच्या या 2 बॅटरच्या माध्यमातून. यावेळी सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु तो सुद्धा अयशस्वी ठरतोय. एक धाव मात्र धावपालकावर जोडली जाईल. या एकेरी धावेनं 8 धावा आपल्याला धावपालकावर पाहायला मिळतील.
त्यासाठी पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल पुन्हा एकदा खोलात टाकलाय. मोठा फटका खेळण्याचा यावेळी सुद्धा प्रयत्न देखील राहिला होता. पॉइंट रिझन मध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक असेल, यावेळी सुद्धा एकच धाव मिळते. निलेश यांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. केतनसाठी या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात त्यांना यश मिळालं होतं आणि याचमुळे आपल्याला धावगती जर पाहायला गेला तर धावसंख्या कुठेतरी थांबलेली पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. तिसरं षटक चालू झालंय, एक चेंडूचा खेळ झालाय. शुभम सलामीला फलंदाज हा आपल्याला अजूनही मैदानात पाहायला मिळतोय. लो फुलटा स्वतः आडव्या बॅटने खेळलाय. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक असेल. याही वेळी सिंगल धाव. शुभम मोठे फटके खेळण्यापासून याला सुद्धा दूर ठेवलंय. सातत्याने चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टीम लोणेर संघाकडून. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर अमोल आले होते. अमोलनं फक्त 4 धावा खर्च केल्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर निलेश. तर ऑन स्ट्राईक मनीष. यावेळेस पहा काय घडतंय तर बॅटची काढायला लागलाय इनसाइड एज. दुसरा धक्का बॅटिंग असताना टीम मूळ संघाला. मनीष बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. अविनाश न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील टीम मोर संघासाठी. नक्कीच यावेळी जर विचार केला तर मोठे फटके खेळावे लागतील. जर या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकून ठेवायचं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. बॅटिंग करत असताना टीम मूर संघ. पुढचा बॉल. यावेळेस पहा काय फटका खेळलाय. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडूला सीमारेषा बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी या पहिल्या इनिंग मधला पहिला षटकार. पुन्हा एकदा खोला टाकलाय चेंडू, त्याला सुद्धा उडवलंय. क्षेत्ररक्षक असेल यावेळेस, परंतु चुकी घडतीये. एक सहज साधा झेल इथं ड्रॉप केला जातोय. नक्की चांगली संधी निर्माण करून दिली होती निलेश यांनी, परंतु क्षेत्ररक्षकाची तेवढी साथ मिळाली नाहीये आणि अजूनही अविनाश सारखे फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. त्या दरम्यान 2 धावा इथे अगदी सहजरित्या पूर्ण करण्यात आल्या. 19 धावा धावपळकर पाहायला मिळतील. अविनाश ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा. यावेळेस पहा चांगला चेंडू पाहायला मिळाला. तेज तर्रार वेग होता या चेंडूला. दुसरे षटक संपते. दुसऱ्या षटकाखेर 19 धावा धावपळकर पाहायला मिळतील. चला मैदानाच्या आत थोडंसं पाणी उपलब्ध करून द्यायचंय. तोपर्यंत
धन्यवाद डीजे. त्यांना जाऊया पुन्हा एकदा मैदान चर्चेने. 3 षटकांचा खेळ झालाय, अजूनही 2 षटकांचा खेळ होणं बाकी असणार आहे. या 2 षटकामध्ये 12 चेंडूंचा खेळ होईल. कितपत धावसंख्या जमवली जाईल की ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे त्याच पद्धतीची त्याच शैलीची गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक फलंदाज शुभम. पहिला बॉल. यावेळेस पहा काय घडतंय तर यष्ट्यांच्या बाहेर भरकटताना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सर आपला निर्णय सांगायचा आहे. नो चेंडू. धन्यवाद. तर पंचांनी हा नो चेंडू घोषित केलाय. नो +1 या 2 धावा धावफलकावर जोडले जातील. नक्कीच येणारा चेंडू हा फ्रीड स्वरूपाचा असेल. चांगली संधी असेल फलंदाज अविनाश याला, ज्याच्या बॅटमधून पाहायला गेला तर एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत. तोच अविनाश ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. सुजल गोलंदाज असेल. 4थं षटक हाताळण्यासाठी आलाय. फ्रीड स्वरूपाचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. पहा खोला टाकला चेंडू, त्याला उडवलाय. समोरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असेल तिथे अमोल. चुकी घडते आणि झेल ड्रॉप झालाय, परंतु फ्रीडचा चेंडू असल्या कारणाने एक धाव मात्र इकडे सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळाली आहे. या एकेरी धावेनं 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. नो चेंडू होता, परंतु चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज सुजलनं. याही वेळेस पहा चेंडू पडल्यानंतर उसळी अतिशय कमी घेतले आणि जाऊन थेट विसावा घेतला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. याही वेळे हा डॉट बॉल. षटकाची सुरुवात जर पाहायला गेला तर नो चेंडून झाली होती, त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतील गोलंदाज सुजल. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी होती त्यांच्या माध्यमातून आणि तोच विश्वास दाखवलाय पुन्हा एकदा त्यांच्यावरती. पुढचा बॉल. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल 1 बाउंस सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी दणदणीत खणखणीत चौकार. अद्याप 4थ्या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडू येणं बाकी असेल. पुढचा बॉल. यावेळी मिड विकेटला क्षेत्ररक्षक असतील तिथे वेगाने आले. चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेले अमोल, आणि याचमुळे एका धावेवरती थांबावं लागलं या दोन्ही फलंदाजांना. परंतु त्याही पलीकडे जर विचार केला गेला तर एक चांगली गोष्ट झाली आहे, ती म्हणजे अविनाश सारखा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो आपल्याला. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच एक फटका सुद्धा आलाय त्याच्या बॅटमधून मोठा. यावेळेस सुद्धा पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यष्टीरक्षक वैभव जे आले चेंडू खाली कोणतीही चुकी करत नाही. यावेळी अजून एक धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम मूर संघाला. डीजे लागलाय. कमबॅक झालाय गोलंदाज सुजल याचा. पहा यावेळी सुद्धा खोला टाकलेला चेंडू पॉइंटला तिकडे क्षेत्ररक्षक असतील. यावेळी बॅक टू बॅकचा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम मूर संघाला. डीजे
एक चौकार देखील त्यांच्या बॅटमधून आलाय, परंतु अजूनही मोठे फटके खेळण्यापासून त्यांना थांबवलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला. गौरव राऊंड विकेट, हाफ ट्रॅकर त्याला पुल केलाय, सक्सेसफुल झालाय. 6 धावांसाठी षटकार. या षटकाची अंतिम षटकाची सुरुवात 6 धावेने झाली. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. गौरव गोलंदाज, हल्ला चढवला यावरती. हा यावेळेस चांगला चेंडू होता. कमबॅक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. डॉट बॉल यावेळेस. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज गौरवनं. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार आला असला तर नंतर मात्र चांगल्या धाटीचा चेंडू होता. खोला टाकला चेंडू, कोणती धाव घेण्याचा मात्र त्यावेळी प्रयत्न केला नव्हता. तेहतीस धावा धावफलकावर. अजून या अंतिम आणि शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळणं बाकी. यावेळेस पहा सफल झाले आणि फायनल रिजन मध्ये चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. डॉट बॉल, पुन्हा एक चौकार. यावेळेस डॉट बॉल येईल का, की पुन्हा एकदा एक मोठा फटका पाहायला मिळेल. 37 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते आपल्याला. 37 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक असेल तिथे एक धाव दुसरीचा प्रयत्न आणि तोही अगदी सहजरित्या पूर्ण झालाय. चांगलं रनिंग द बिटवीन विकेट म्हणावं लागल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 39 धावा, 39. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच पाहायला गेला तर शुभम आपल्या स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. या षटकाचा विचार केला तर एक षटकार चौकार जरूर आले त्यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर उसळी कमी घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातात वेध घेणारा पाहायला मिळाला. डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या अंतिम षटकातला. गोलंदाजी करत असताना टीम लोणेरे संघ. पुन्हा एकदा खोला टाकला चेंडू आडव्या बॅटनं. मिड विकेट रिजनला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक असेल तिथे. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षक, चांगली फेकी पाहायला मिळते, परंतु त्या अलीकडे त्या पलीकडे जर जायला पाहायला गेला तर चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी गाव घेण्याच्या नादामध्ये एक रनआउट स्वरूपात विकेट सुद्धा जाईल. 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. 41 धावा. विजयासाठी लोणेरे संघाला 42 धावांची गरज असणार आहे. पाहायला गेला तर पहिल्या मॅच मध्ये 41 बनवायच्या होत्या आणि या दुसऱ्या मॅच मध्ये एक धाव जास्त असेल. 42 धावा बनवाव्या लागतील बॅटिंग करत असताना टीम लोणेरे संघाला. तो पण त्या एक छोटासा डीजे. पर्यायी पहेल विरुद्ध करंजकोल या दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस साठी यायचं आहे. या मधल्या ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं आहे, तर आपण यायचं आहे. यानंतर होणारी दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच असेल, मॅच क्रमांक 2. एका बाजूला पर्यायी पहेल विरुद्ध करंजकोल आणि त्याही पलीकडे जाऊयात अलिबाग तालुक्यातील नामवंत समालोचक आमचे यासिन सर यांच्याकडे. धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, करण स्कूल संघाचे कर्णधार आणि मरियाई पहल या संघाचे कर्णधार. चला लवकरात लवकर आपण टॉस करूया. या सामन्यानंतर लगेचच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. करण स्कूल संघाचे कर्णधार राहुल कांबळे जॉईन झालेले आहेत. मरियाई पहल या संघाचे कर्णधार आपण सुद्धा लवकरात लवकर यायचं आहे. वैभव टेंबे सन्माननीय सचिन भाऊ गोरिवले यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. राहुल कांबळे यांचा कॉल असेल. हेड इज कॉल अँड इट इज टेल. तर मरियाई पहल या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागलाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग. काय वाटतं इथे सिमेंट विकेट वरती आणि ओपन मैदानावरती खेळताना किती एन्जॉय केलात आपण पहिल्या सामन्यामध्ये? एन्जॉय तर केलाच, पण आता करण स्कूल मोठा सामना आहे, त्यांच्या समोर खेळायचं म्हणजे थोडं प्रेशर असेल. त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, विश यू ऑल द बेस्ट. सामना अर्थात टॉस तुमच्या बाजूने नाहीये, तर आपल्याला आता फलंदाजी करावी लागेल. काय वाटतंय? या संघाला तुम्ही चांगले ओळखत असालच, कारण तुमच्या पंचवर्षीतील हा संघ आहे. यांच्या संघामध्ये कोणता असा खेळाडू आहे ज्याला तुम्ही लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न कराल? समोरच्या संघात एक असा प्लेअर नाही, ते एका लेवलचे सगळे प्लेअर आहेत आणि सगळे चांगले खेळतात. 4-5 प्लेअर ते मेन आहेत, त्यांना अटॅक करून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. सामना सुरू होतोय, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया. न्यूज फॉर द सेंटर पॉइंट. मरियाई पहल ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे जीतने के लिए 42 रनों की जरूरत. 5 ओवर का यह मुकाबला है. लोनरे बनाम मूर, इन दोनों टीमों के बीच ये संघर्ष जारी है. सलामी बल्लेबाज के रूप में अमोल और उनके साथी बल्लेबाज वैभव, और गेंदबाजी की जिम्मेदारी केतन के ऊपर. केतन अपना निजी पहला ओवर लेके आया है. पहली ही गेंद पर एक चौका हमें देखने को मिला. रनों की संख्या हो चुकी है 5 रन. राइट आर्म राउंड विकेट. इस मरतबा एंगल बनाकर गेंद डालने की कोशिश, और दोनों भी खिलाड़ियों में अनबन, और यहाँ पे रन लेने का जो नाकाम प्रयास किया उसकी वजह से अपना कीमती विकेट यहाँ पे गवा बैठे. फर्स्ट विकेट डाउन.
जी हाँ, हवा में गेंद है मगर कोई भी फील्डर उसके पास नहीं जा सकता क्योंकि गैप में खेला था। गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। अमोल के बल्ले से 2 चौके देखने को मिले हैं। नंसिन डाउन द विकेट, फिर से एक बार आगे निकले और उस गेंद को गैप में खेलने में कामयाब रहे। फिर से एक बार वही दृश्य दिखाई देता हुआ, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर। पावर प्ले में आहा, गेंद बल्ले का बाहरी सीरा लेकर सीधा विकेट कीपर के हाथों में और इसी के साथ केतन भोसलेकर के नाम ये पहला विकेट। एक अच्छी बल्लेबाजी कर रहे थे अमोल, मगर फिर से एक बार आगे बढ़कर उस गेंद को बड़े स्ट्रोक में तब्दील करने की कोशिश में चूक गए। गेंद ने बल्ले का बाहरी सीरा लिया और इसी के साथ ये पहला झटका। है पहले ओवर की समाप्ति के बाद 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सॉरी 13 रन, माय मिस्टेक, 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। कुल मिला के जीतने के लिए 42 रनों की जरूरत। हर ओवर में मात्र 8.50 के औसत से अगर रन बनेंगे तब भी ये मैच जीता जा सकता है। मगर 30 गज के दायरे का फायदा उठाने की कोशिश की है यहाँ पे बल्लेबाज अमोल ने, उसमें कुछ हद तक कामयाबी भी मिली, मगर अंतिम गेंद के ऊपर अपना कीमती विकेट उन्होंने खोया। हालांकि 5 ओवर का यह मुकाबला, अभी भी 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा। देखिए 30 गज के दायरे के अंदर किस तरह से ये इसी बीच नए गेंदबाज आए हैं विजित। देखिए मैं फील्डिंग के बारे में बात कर रहा था, एक शॉर्ट थर्ड मैन, उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट और उसी के साथ एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर। किस तरह से बल्लेबाज को ऑफसाइड की दिशा में घेरा है। यहां से अगर आपको चौका निकालना है तो 2 खिलाड़ियों के बीच में से कवर ड्राइव करना होगा, या तो हवा के रास्ते से गेंद को लॉफ्ट करना होगा, तब जाके आपको चौका मिल सकता है। मगर ये शॉट खेलते हुए अगर गेंद हवा में रह गई तो विकेट जाने का भी खतरा यहाँ पे साफ दिखाई दे रहा है। ऑन साइड की दिशा में 30 गज के दायरे में एक शॉट मिड विकेट। बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पे हो रही है विजित द्वारा। लगातार 2 गेंदों पर बल्लेबाजों को चकमा दिया है। दोनों गेंदें यहाँ पे बिंदी आ चुकी है। 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। अमोल और वैभव आउट होने के बाद अब तीसरे और चौथे नंबर के जो खिलाड़ी है सौरभ और मृणाल, इन दोनों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। हालांकि रनों की संख्या कुछ विशेष यहाँ पे नहीं आकी सकती, क्योंकि ओहो फुल टॉस गेंद, मगर इसे कहां खेला है? जी हां, हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन।
इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 19 रन। फिर से एक बार उसे खेला है डीप मिड विकेट की दिशा में, वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग और रनआउट होने का खतरा साफ मंडरा रहा है। सीधा निशाना स्टंप के ऊपर रनआउट के रूप में इस इनिंग का ये दूसरा विकेट खोया है। ये मैच हम देख रहे हैं सिद्धिविनायक लोणेरे बनाम मूर, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष जारी है। हालांकि लोणेरे के गेंदबाजों की मैं सराहना करना चाहूंगा, क्योंकि उन्होंने पहले गेंदबाजी करते हुए मूर के बल्लेबाजों को रोक के रखा, थामे रखा और मात्र 41 रन पर उनकी पारी समाप्त हुई थी। उसके बाद 42 रनों का एक आसान सा लक्ष्य लेकर उतरे हैं। सीमेंट का विकेट है, इस विकेट के ऊपर गेंदबाजी करना बहुत ही मुश्किल और गेंदबाजी करने की कला भी बहुत ही मुश्किल होती है। इस मरतबा लपेटा है ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को मिड विकेट के ऊपर से, फिर से एक बार जोरदार प्रहार, गेंद जाएगी सीधा स्टैंड में। के हमें देखने को मिले थे अमोल के बल्ले से। उसके बाद ये आता हुआ पहला छक्का, जी हां, इसके पहले सौरभ के बल्ले से एक छक्का हमें देखने को मिला था, यानी दूसरा छक्का है ये। स्वयं के बल्ले से ये छक्का। और अब यहां पे थोड़ी देर के लिए खेल को रोका गया है। जी हां, ये डॉट गेंद, 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 13 रन और दूसरे ओवर में विजेत ने खर्च किए हैं 13 रन। कुल मिला के 26 रन स्कोर कार्ड पर। बहुत ही जबरदस्त धूप है, तपीश यहाँ पे बढ़ चुकी है। सूरज की किरणों से यहाँ पे हमारी स्किन झुलस रही है और इसी वजह से बार बार पानी की मांग हो रही है। बार बार पानी पीना बेहद ज़रूरी होता है। डिहाइड्रेशन से बचने के लिए आपको पानी पीना ही चाहिए। जितना ज़्यादा हो सके इन दिनों में पानी पीते रहे। 26 रन स्कोर कार्ड पर 13 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। अब यहाँ पे 30 गज का दायरा हटेगा। अब सीमा रेखा के नजदीक सारे फील्डर तैनात किए जाएंगे, मगर फिर भी खुला हुआ ये मैदान है। आउटफील्ड बहुत ही ज़्यादा फास्ट है और यहाँ पे बड़े स्ट्रोक के ऊपर रोक लगाना इतना आसान नहीं होगा। मगर फिर भी क्या यहाँ पे करामात कर सकते हैं, कोई जादुई गेंदबाजी हमें देखने को मिलेगी, बल्लेबाजों को रोक सकते हो। मुझे तो अब मात्र एक ही ऑप्शन यहाँ पे नजर आता है। अगर गेंदबाजी करने वाली टीम को जीतना है, मूर टीम को अगर जीतना है, तो उनके गेंदबाजों को विकेट टेकिंग गेंदबाजी करनी होगी। बिल्कुल यहाँ पे विकेट टू विकेट गेंद करे, बल्लेबाजों को ललचाए, बल्लेबाजों को खेलने पर मजबूर करे। बल्लेबाज अगर शॉट खेलते हुए गलती कर गए तो गेंद हवा में जाएगी और उसके बाद आपको विकेट चटकाने का मौका यहाँ पे पैदा हो सकता है, क्रिएट हो सकता है। तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज केतन अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। केतन भोस्तेकर सुपरस्टार खिलाड़ी है, बल्लेबाजी हो गेंदबाजी हो, मानगांव प्रीमियर लीग में भी इस खिलाड़ी ने अपने नाम का परचम हमेशा लहराया। बहुत ही अच्छी गेंदबाजी, उसी के साथ अच्छी बल्लेबाजी करते हुए काफ़ी प्रभावित किया है। जी हाँ, हवा में गेंद जरूर है मगर मिड ऑन खाली है। मिड विकेट के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते हैं तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका। एक रन भी अगर बल्लेबाज आसानी के साथ यहाँ पे अपने नाम करते हैं तो ये मैच भी उनके नाम हो सकता है। मैंने इससे भी पहले कहा कि जल्दबाजी करने की जरूरत है ही नहीं, क्योंकि मात्र 42 रन चाहिए। बॉलर रन अगर यहाँ पे आता है तो क्या खराब है,
मगर अपने आप पर पेशेंस के साथ अपने आप पर रोक लगाना ये बहुत मुश्किल होता है, पेशेंस के साथ बल्लेबाजी करना। और इसीलिए 5 दिन का जो मैच होता है उसे कसौटी कहा जाता है, क्योंकि बल्लेबाजों की, गेंदबाजों की सही मायनों में वहां पे कसौटी होती है, उनका इम्तिहान होता है। जी हाँ, लेग स्टंप के बाहर वाली गेंद वाइड करार दिया है। ये देखिए, इस तरह की मुफ्त गेंदें आपको और मुफ्त रन यहाँ पे मिलेंगे, और इसी वजह से अपने आप पर कंट्रोल करना होगा। जिंदगी के मैदान पर भी अपने आप पर कंट्रोल करना पड़ता है, और जो जिंदगी में भी कंट्रोल करके धीरे धीरे जिंदगी का मजा लेता है या जिंदगी में जीता है, वही कामयाबी की सीढ़ी चढ़ता है। जी हाँ, मगर इस पर दबा सामने पड़ी हुई गेंद थी, उसे डाउन द ग्राउंड खेला है, गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। स्वयं के बल्ले से आता हुआ ये चौका, स्वयं पहुंचे हैं 10 पर। एक छक्का एक चौके की सहायता से 10 रन बनाए हैं मात्र 3 गेंदों का सामना करते हुए। स्वयं थोड़े से आक्रामक मोड में, उन्होंने अपने आप को आक्रामक मोड पे डाल दिया है, आक्रामक मूड भी नजर आता हुआ। और ये देखिए, फिर से एक बार बड़ा शॉट लगाने के प्रयास में चूक गए थे बिंदी गेंद, क्योंकि केतन भोसलेकर को बार बार आप सीमा रेखा के बाहर नहीं पहुंचा सकते। उनके पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है, बड़ी बड़ी टूर्नामेंट में उन्होंने शिरकत किया है और अच्छी गेंदबाजी की है। जी हाँ, इसमें दबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया आखिर में। ये लीजिए, केतन के नाम और एक विकेट। मैंने अभी भी कहा था कि जल्दी का काम शैतान का, अति घाई संकटात नहीं। आखिरकार अपना कीमती विकेट यहाँ पे खोया है स्वयं ने, स्वयं के हाथों से। किसी की जरूरत नहीं थी, क्योंकि इतनी उछलती हुई गेंद को हवा के रास्ते से खेलना चाहते थे, वो पॉसिबल नहीं था। गैप ढूंढने में नाकाम रहे स्वयं। और अब 14 गेंदें और 10 रनों की जरूरत। और अब नए बल्लेबाज आए हैं नीलेश केसरकर। केसरकर बोलूं या केसरकर बोलूं, ये सवाल होता है, क्योंकि उनकी टीम का नया नाम होता है केसरकर। रायगढ़ प्रीमियर लीग में भी उनकी टीम होती है, माणगांव प्रीमियर लीग में भी उनकी टीम होती है, और इसी के साथ मराठी उद्योजक के नाम से वो पूरे माणगांव तहसील में पहचाने जाते हैं। अपना बिजनेस छोड़कर, अपना काम धाम छोड़कर क्रिकेट के मैदान पर तपीश में और तपती हुई धूप में आए हैं। ये होता है दोस्तों क्रिकेट के प्रति प्यार। प्यार अगर हो ना, तो कहीं पर भी हम जाते हैं मिलने के लिए, वही उसी तरह से क्रिकेट जहाँ पे भी हो, क्रिकेट को मिलने के लिए हम यहाँ पे आते हैं। जी हाँ, मगर पहली गेंद बहुत ही बढ़िया। केतन भोसलेकर क्या यहाँ पे अपने टीम को जीत दिलवा सकते हैं? अगर यहाँ से जीत दिलवाएंगे तो हमेशा के लिए एक यादगार मैच हो सकता है उनके लिए, क्योंकि ये मुझे तो असंभव के करीब लग रहा है, मगर असंभव नहीं। ध्यान में रखिए मैंने क्या कहा, क्योंकि यहां से मैच जिताना बहुत मुश्किल तो है, मगर नामुमकिन नहीं। ओहो, नीलेश ने आउट देखा ना ताओ, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उससे पुल किया है, मगर इस पुल के ऊपर मात्र 1 रन डीप मिड विकेट में बहुत ही जबरदस्त फील्डिंग। और देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 13, दूसरे ओवर में भी 13 और तीसरे ओवर में 7 रन खर्च किए हैं। कुल मिला के 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। देखिए दोस्तों, 33 जब भी आंकड़ा आता है तो किसी को शेन वॉटसन की याद आती है, किसी को हार्दिक पांड्या की याद आती है, मगर मुझे सचिन तेंदुलकर की याद आती है। आप कहोगे सचिन की क्यों? हार्दिक पांड्या का जर्सी नंबर 33 है और शेन वॉटसन का भी है, मगर 33 इसलिए क्योंकि 99 जब 99 शतक उनके हुए थे, 99 शतक होने के बाद वो एक शतक के लिए जो उनके लिए सबसे प्रिय था और जिसका हम सब पूरे भारतवर्ष के लोग बेसब्री से इंतजार कर रहे थे, उस एक शतक के लिए उन्होंने 33 मैच खेले हैं।
तो 33 मैच के बाद वो एक शतक आया था, तो इसीलिए वो शतक हमारे लिए बहुत खास था और सचिन तेंदुलकर के लिए बहुत ही प्रिय वो 100वां शतक। इस बीच नए गेंदबाज आए हैं मनीष। नीलेश के सरकार स्ट्राइकिंग एंड पर मनीष का सामना करेंगे, राइट आर्म ओवर द विकेट। ओहो, बहुत ही बढ़िया गेंद के साथ शुरुआत की और देखिए बहुत ही सूझबूझ के साथ, बहुत ही संभल कर और बहुत ही नजाकत के साथ खेला हुआ ये स्ट्रोक मैं कहूंगा, ये होना चाहिए। देखिए अच्छी गेंदों का सम्मान करें और खराब गेंदों का समाचार ले, तो अच्छी गेंदों का सम्मान करना ही होगा। अच्छी गेंद थी, लोअर फुल टॉस गेंद थी और उसे ढीले हाथों के साथ खेलकर बैकवर्ड पॉइंट की दिशा में ढकेला, अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया, अपने छोर बदले 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 34 पर। ये चौथा ओवर प्रगति पर मनीष आए हैं, अब तन्नी जी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके, जबकि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज रहेंगे मृणाल। देखिए बार बार यहाँ पे तब्दीली हो रही है फील्डिंग में, शायद मिस शॉट को कैच करने के लिए नजदीक 2 खिलाड़ी है, मगर फिर भी यहाँ पे गैप को ढूंढा है मृणाल ने। बहुत ही बढ़िया मृणाल की ये बल्लेबाजी मैं कहूंगा। देखिए वक्त की नजाकत को समझना भी क्रिकेट है, मैच को रीड करना भी क्रिकेट है, गेंदबाज की मंसूबों को पहचानना भी क्रिकेट है, और ये सारे गुणों को आपको सीखना होगा धीरे धीरे। सिर्फ जाकर बड़े स्ट्रोक खेलना ही क्रिकेट नहीं होता। मैच कहां पे जा रही है, हमें क्या जरूरत है, हमारी टीम को क्या जरूरत है। जी हां, फंसाया फिर से एक बार नीलेश की सरकार, बच गए बच गए बच गए, जीवन दान यहां पे। हालांकि बहुत ही नजदीक फील्डर थे। क्या है, वाह, ओहो, ये देखिए फिर से एक बार निकाल दिया है थर्ड मैन की जानिब गेंद, गोली की रफ्तार से निकल गई 4 रन। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। देखिए यहाँ पे ताकत का इस्तेमाल नहीं किया, यहाँ पे दिमाग का इस्तेमाल किया, और हमारे शरीर से ज्यादा ताकत होती है दिमाग में। दिमाग का इस्तेमाल करते हुए और गेंदबाज की ताकत का इस्तेमाल करते हुए गेंद को कट कर दिया, गैप में खेला और 4 रन हासिल किए हैं। अब जीतने के लिए मात्र 2 रनों की जरूरत। बहुत सारे गेंदे आपके पास है। मृणाल बहुत ही अच्छी बल्लेबाजी यहाँ पे कर रहे हैं। 1-1 रन, 3 बार सिंगल उन्होंने लिया और अब यहाँ पे चौका प्राप्त किया है ढीले हाथों के साथ खेलकर। ओहो, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को उड़ाना चाहते थे कवर के ऊपर से, थोड़ा सा अनोखा अंदाज नजर आया मृणाल का, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। बिंदी गेंद, अंतिम एक गेंद आना बाकी। हमारे गुणलेखक ऋषि हमें बहुत ही अच्छी तरीके से सपोर्ट करते हुए। ओहो, बाहर जाने वाली गेंद, पीछा तो किया था, जी अंपायर से कोई भी बहस नहीं करे। खिलाड़ी थोड़े से असहमति दर्शाते हुए, मगर चलिए दोस्तों, फिर इतना ज्यादा ये बहस करना, चलिए हम आपका सम्मान करते हैं। हम थर्ड अंपायर के पास चले जाते हैं। जी केतन देखिए, थर्ड अंपायर के पास ये फैसला भेजा गया है, तो तीसरे अंपायर देखेंगे अब कि एक्चुअली वहां पे क्या हुआ था। क्योंकि दोस्तों आपको अंपायर की मानसिकता को भी समझना होगा।
उनके पास 1 सेकंड से भी कम वक्त होता है डिसीजन देने के लिए। 1 सेकंड में उन्हें उस वक्त जो लगता है वो डिसीजन वो देते हैं, मगर इंसान है, हो सकता है कि गलती हो, तो आपके पास अब टेक्नोलॉजी है, उसका हम इस्तेमाल करेंगे। हॅलो, या ठिकाणी उपस्थित योगेश केसरकर, गीतेश टेंबे, सूरज टेंबे, महेश तलवटकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय। वाइट बॉल है, तीसरे अंपायर का जो फैसला आया है वाइट बॉल का। अब जीतने के लिए ऋषि मुझे बताते हुए मात्र 1 रन की जरूरत। टेनिस क्रिकेट में ऋषि नाम बहुत ही महान हो चुका है, आपको मालूम होगा। ऋषि वैद्य। हॅलो, मी विनंती करतो श्यामबाई टेंबे यांनी योगेश केसरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचंय। तर एक धाव होऊ द्या। हॅलो, या ठिकाणी युट्यूब योगेश केसरकर, लोणेरे क्रिकेटचा एक जुना क्रिकेटचा बादशाह, त्यानंतर आमच्या सिद्धिविनायक संघाचे एक टॉप फिल्डर जॉन्टी रोड्स गीतेश टेंबे या ठिकाणी आज मुंबईवरून उपस्थित झाले, त्यांचे स्वागत वैभवजी टेंबे यांनी करावं। तसेच अजून एक लोणेरे गावातील क्रिकेटर सूरज टेंबे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत वैभवजी टेंबे यांनी करावं। तसेच माणगाव तालुक्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये कलिंगड लागवडमध्ये अतिशय चांगलं उत्पन्न घेतलेले आणि शंभूराजे असोसिएशनचे फिरकीचे जादूगार महेश वटकर यांचं